हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्व आजचा दिवस चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे माझा फेवरेट आणि माझा सगळ्यात आवडता दिवस तो म्हणजे गुरुवार आणि त्यात मेन म्हणजे आलेली आहे ती म्हणजे आपली पौर्णिमा. तर माझी सकाळची सुरुवात झाली ती म्हणजे चहापासून सुरुवात केली. चहा पूजेची मांडणी झाली. तर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझं गुरुवारी व्रत पूजा असतो. माझा आजचा 8वा गुरुवार होता. तर छान उंबरठ्याची अशी सुंदर अशी पूजा माझी छान झाली. त्याच्यानंतर गुरुवारची मांडणी झाली आणि मग त्याच्यानंतर छान जरा चहा घेतला कारण उपवासाचा दिवस असतो. त्या दिवशी उपवास असतो माझा गुरुवारी कारण आता 2 महिने झाले 2 महिने गुरुवारचे उपवास असतात. कारण कारण 1 ते 9 गुरुवारला दर गुरुवारी आपल्याला उपवास करायचाच असतो. कारण दर गुरुवारी आता आम्ही 3 जण उपवास करतो. मी, मम्मी आणि मन्विता. पप्पा तर नेहमी बाहेरगावी असतात सो त्यांना म्हणजे उपवास करता येत नाही. म्हणजे ते असं बाहेर असल्यावर त्यांना कदाचित ते लक्षात राहत नाही किंवा म्हणून त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही उपवास करू नका म्हणून ते बाहेर उपवास करत नाहीत. तर मग तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आता मी नक्की करतोय काय? तर आता माझी सुरू आहे ती म्हणजे जेवणाची तयारी. आज मी दुपारपासनं 1च्या 12:30 मला पावणे 1ला माझी पूजा पूर्ण झाली. म्हणजे आज धनलक्ष्मीची कुंचनची सेवा करायची होती त्यात स्वामींचं मांडणी करायची होती. कारण तुम्हाला माहिती आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो. तर म्हणून मी आज धनलक्ष्मीची कुंचन सेवा केली. त्याच्यानंतर पुढे सुद्धा तुम्हाला समजणार आहे की मी काय सेवा केलेल्या आहेत. का आजच्या दिवशी एवढा पवित्र दिवस आहे आपल्या पौर्णिमेचा. तर जेवढं जमेल तेवढं छान असं करण्याचा प्रयत्न म्हणजे जेवढा छान सेवा करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता साईडला म्हणजे माझ्या लिव्हिंग रूममध्ये माझं स्तोत्रमंत्र सुरूच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तालासुरामध्ये महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं एकदम सुंदर तालासुरामध्ये ते मी स्तोत्रमंत्र लावलेलं आहे आणि ते कधीतरी मध्येच बोलत चांगलं असं ते काम माझं होत असतं आणि त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ थोडासा फास्ट ठेवलाय कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच्यानंतर स्तोत्रमंत्र आजचा माझा अर्धा दिवस तरी तो टीव्हीवरती सुरूच राहिला. त्याच्यानंतर मन्विता आपणला बोलवलं की चल हेल्प कर पटापटा. मग तिने पण चांगलं पीठ मळलं. मी तिला पीठ रेडी करून दिलं. आज मी करणार आहे पुरणपोळी जी मला प्रचंड आवडते सुद्धा आणि त्याच्यासोबत ती मला करायला सुद्धा आवडते. मी ना आजचं पकडून 7व्यांदा पुरण बनवलं कारण मी जेव्हा की बाई पुरण बनवतो तेव्हा काउंट करतोय आणि आज मी 7व्यांदा पुरण बनवलं आणि इतकं बेस्ट बनतं ना पुरण खूप छान बनतं. एका दिवशी नक्की रेसिपी शेअर करेन. त्याच्यामध्ये हे बघा असं स्तोत्रमंत्र लावलेलं आहे. मग त्याच्यानंतर मग आता पुरण बनवणं जेवढं महत्वाचं आहे ना त्यापेक्षा अजून दुप्पट त्यामध्ये मेहनतीचं काम ते म्हणजे जाळीतनं बारीक करून काढणं. जर तुमच्याकडे ती मशीन असेल म्हणजे असं ते गोल गोल फिरवतात त्याच्याने होतं तर ते तुमच्याकडे असेल तर ते त्याच्याने लवकर होतं. जर ह्याच्याने जाळीने आपण करायचं म्हटलं ना तरी त्याला बराचसा वेळ जातो. पण माझं पुरण आहे ना कमी होतं. म्हणजे मी 1 कपच्या मेजरमेंटमध्ये कारण माझ्याकडे मेजरमेंट कप्स आहेत तर त्या 1 कप मेजरमेंट कपने आजचे हे जे आहेत माझे पुरणपोळ्याचं पुरण ते मी केलं 1 कपच्या मेजरमेंटने. त्याच्यानंतर एक गोष्ट आता तुम्हाला मी सांगतो नेहमी जेव्हा तुमचं पुरण जेव्हा तुम्ही असं कराल जाळीमध्ये तेव्हा खालचं जे जाळीला चिकटलेलं असतं ते नेहमी ना मध्ये काढत जा. त्याच्याने काय होतं की आपण जेव्हा वरचं करतो तर ते पटापटा काय वेळेस खालती पडत नाही, पटकन ड्रेन होत नाही म्हणजे पटकन खालती जात नाही. तर ही एक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण मी ह्याच्यामुळे आज माझं जरा पटापटा पुरण पण झालं छान आणि ही एक मस्त टिप आहे. त्याच्यानंतर आज मी आज तुम्हाला वाटेल पुरणचा रंग असा ब्लॅकसर का दिसतोय, ब्लॅकिश का दिसतोय? कारण त्यामध्ये आम्ही वापरलंय चांगलं काळं गूळ असतं आपलं, ते काळं गूळ वापरलेलं आहे. त्याच्याने चांगलं म्हणजे हेल्दी असं म्हणतात की नॉर्मल गुळापेक्षा काळं गूळ खूप चांगलं असतं. मग मम्मीनी काळं गूळ आणलंय तर आम्ही ते काळं गूळ वापरलं. त्याच्यानंतर बघा मन्विताने मला तर पुरणपोळी भरता पण नाही येत ना लाटता येत. फक्त मला छान असं पुरण बनवता येतं आणि भाजता येतात. तर मन्विता पटकन खालती भरत होती आणि तीच लाटत होती म्हणजे ती एकटीने भरून आणि लाटलं आणि तिने पण पीठ पण मळून ठेवलं होतं. त्याच्याने पिठाला जेवढं तुम्ही रेस्ट द्याल ना तेवढे तुमच्या पुरणपोळ्या एकदम मस्त बनतात. तर ही बघा माझी पुरणपोळी एकदम बेस्ट झाली होती आणि
खूप छान झाली होती पुरणपोळी. आणि माझे आधीचे जे काय-काय जे व्हिडिओज आहेत ना, त्याच्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, की मी पुरण कसं बनवतो किंवा पुरणपोळी परफेक्ट कशी करायची किंवा ह्याच्यावरची पुरणपोळी संबंधीचे प्रत्येक जे डाउट्स असतील ना, ते माझे आधीचे काय-काय व्लॉग्स आहेत म्हणजे देवींचे स्पेशली तुम्ही बघा. देवींचे ब्लॉग्समध्ये तुम्हाला पटकन समजेल, की त्याच्यात मी काय-काय म्हणजे त्याच्यातच दिलंय पुरणपोळ्या मी तेव्हाच बनवतो देवीच्या वेळेला आणि होळीच्या वेळेला अशा छान अशा पुरणपोळ्या वगैरे आम्ही बनवत असतो. बघा अशी टब्ब फुगते आपली पुरणपोळी. मी स्टार्टिंगला सुद्धा इंट्रोला सुद्धा तुम्हाला दिली होती. एकदम बेस्ट पुरणपोळी बनते. तुम्हाला एका दिवशी ना मी नक्की म्हणजे मी तरी एक स्पेशली असा ब्लॉग बनवून तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी देईन किंवा तुम्ही आधीचे जे काय-काय ब्लॉग्स असतील ना ते सुद्धा नक्की बघा. नाहीतर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा. त्याच्यात तुम्हाला मी पुरण एकदम परफेक्ट कसं बनवायचं याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. बहुतेक जणांचं कसं असतं जेव्हा आपण पुरणपोळी करता, जेव्हा तुम्ही पुरणपोळी भाजता तेव्हा ना आपला जर पलेता असेल ना, जो पलेता असतो तो जर टोकीदार असेल तर त्याच्याने पुरणपोळी पटकन फाटते. हे नेहमी लक्षात घ्या. माझ्यासोबत पहिलं असं व्हायचं. त्याच्यानंतर मम्मीने मला नीट शिकवलं. त्याच्यानंतर तेव्हापासून मला पुरणपोळ्या नीट चांगल्या भाजता येतात आणि खूप चांगल्या करता येतात. टोकीचा एकदम म्हणजे टोक एकदम जाड असतं, असं टणकदार टोक असतं ना, टुचकीदार. तर तसा पलेता आपला यूज करायचा नाहीये. त्याच्याने काय होतं की आपण जेव्हा आपली जी पुरणपोळी असते ती पलटतो ना तेव्हा ती चुकूनही त्याला एक छोटं ट्रक जरी बसलं ना तरी ते फाटू शकतं. म्हणून न तसं म्हणजे न तसा पलेता वापरता नॉर्मल तुम्ही गोल असा पलेता वापरलात तरी पण चालतो. तसे सुद्धा भेटतात आणि सध्या ते ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर झाली ती म्हणजे संध्याकाळ. तर संध्याकाळी माझ्या सेवांना आता मी सुरुवात केलेली आहे. तर आज पौर्णिमा पण होती ती म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा होती, बौद्ध पौर्णिमा. तर त्याच्या दिवशी म्हटलं आज पौर्णिमा आहे तर धनलक्ष्मीची कुंचनची सेवा सुद्धा झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. देवीकडे शुद्ध तुपाचा दिवा लावलेला आहे. जशी मी कसं बनवला तो तुपाचा दिवा ह्याच्यावरती तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यानंतर मी श्री सुक्तम पठण करत म्हणजे मी कुंकुमार्चन केलं. म्हणजे तुम्हाला नक्की सांगायचं मला की तुम्ही कुंकुमार्चन कसं कराल आणि कुंकुमार्चन केल्याचे फायदे काय? तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याचे फायदे ते म्हणजे आपल्या कर्जमुक्ती होते. घरात नेहमी सुखशांती धन ऐश्वर्य नांदतं. अखंड लक्ष्मी प्राप्तीचा हा बेस्ट उपाय आहे. तुम्ही नक्की करा. आता मध्यंतरी 5 ते 6 ते 7 महिने तरी मी काहीच म्हणजे कुंकुमार्चनची अशी सेवाच केली नव्हती श्रीयंत्राची. म्हणून आज म्हटलं आज पौर्णिमा आहे आपण करून टाकूया. छान एवढं सगळं स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या समोर आज म्हणजे त्यांच्या साक्षीने आज माझं कुंकुमार्चनची सेवा झाली. काही दोन्ही देव माझे दोन्ही दैवत माझ्या समोर होते आणि त्यांच्या समोर आज मी श्री सुक्तम म्हणत आणि अभिषेक म्हणजे कुंकवाचा अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन केलं. तर कुंकुमार्चन करताना काय काय पठण करायचं ते तुम्हाला आता मी सांगतो. तर 1 नंबरवर येतं ते म्हणजे पहिलं आपल्याला गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणायचंय. कारण कुठल्याही सेवेची सुरुवात गणेशाच्या स्तोत्राने होते किंवा स्तोत्र नाही म्हटलात तरी पण चालेल. ओम गंग गणपतये नमः. तर हा मंत्र जप करायचा आणि ह्याच्याने तुम्हाला कुंकुमार्चनची सुरुवात करायची आहे. तेव्हा कुंकुमार्चन म्हणजे कुंकू अर्पण करायचं नाही. कुंकू केव्हापासून अर्पण करायचं जेव्हा आपण श्री सुक्तम पठण करतो तेव्हापासून सुरुवात करायची. श्री सुक्तम पठण करत आपल्याला पहिलं श्री सुक्तम पठण करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचं महालक्ष्मी गायत्री मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आणि मग त्याच्यानंतर शेवटी आपल्याला एकदम शेवटी ओम महालक्ष्मी नमः हा 108 वेळा मंत्र पठण करत कुंकुमार्चन करायचं आहे. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. की जसं की आता तुम्ही बघितलं माझा जो आजचा पौर्णिमेचा जो दिवस होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि आजच्या म्हणजे ज्या काही सेवा होत्या ज्या काही मला करायचं होता अगदी तसं सगळं झालं. तो म्हणजे आजचा माझा गुरुवार होता जो आज मी चौरंगावरती मांडलाय. नाही तर नेहमी मी कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्हाला सांगतो मी नेहमी पाटावरती करायचो. पहिले 2 ते 3 गुरुवार मी आपले चौरंगावर केले मग नंतर छोटीशी मांडणी म्हणून पाठावरती करायचो. आज इतकं सुंदर दिसतं. आज मी दत्तांचा माझ्याकडे फोटो जो होता तो पण मी ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबत छान 2 आज समया म्हणजे दिवे जे लावलेत 2. नाही तर नेहमी एवढे जे गुरुवार केले मी एक दिवा लावायचो. सध्या म्हटलं आज पौर्णिमा आहे तर खूप काहीतरी नवीन नवीन करूया. छान दिवे लावले. त्यानंतर देव पण सकाळी लवकर उजळवले होते. पूर्ण छान देवपूजा वगैरे सगळी झाली. त्याच्यानंतर आज पौर्णिमा होती तर मी मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहे. मेन म्हणजे मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही दर पौर्णिमेला करणार आहे. दर पौर्णिमा जेव्हा आपली असणार आहे महिन्याची तर तेव्हा मी दर पौर्णिमेला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहे. पण जेव्हा कधी मला मंगळवार किंवा शुक्रवार जेव्हा असं सुट्टी किंवा
बाकीच्या गोष्टीच्या वेळेसाठी वेळ मिळाला मंगळवार आणि शुक्रवारी, तर तेव्हा मी धनलक्ष्मी कुंचनची तेव्हा सुद्धा सेवा करणार आहे. म्हणजे ह्या महिन्यात मी 3दा धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली. या महिन्यामध्ये 3दा धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाली. आज आता म्हणजे आता तिसरं म्हणजे आज तिसरा धनलक्ष्मी कुंचन, म्हणजे 2दा मी मंगळवार आणि एकदा शुक्रवार केली होती आणि आज अशी सेवा केलेली आहे. तर माता लक्ष्मीकडे मी नेहमी तुपाचा दिवा लावतो. तर अगदी तसंच माता लक्ष्मीकडे मी तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि आता जसं की तुम्ही बघितलं आज पौर्णिमा होती, तर कुंकुमार्चन सुद्धा केलं. मी बरेच महिने झाले, खूप महिने आले, 7 ते 8 महिने आले श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं नव्हतं. ते मी आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं. कारण खूप योगच असेल तो, कारण चांगली पौर्णिमा आहे, स्वामींचा गुरुवार, म्हणजे स्वामी आणि दत्तांच्या समोर आज मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा केली आणि कुंकुमार्चन सुद्धा केलं आपल्या श्रीयंत्रावरती. तर आजचा असा छोटासा छान असा व्लॉग होता. तर आज नैवेद्य सुद्धा मी लवकर केला. माझा मागच्या गुरुवारपासून काय झालंय काय माहिती, 6:30ची नैवेद्य, जशी मठामध्ये माझ्या काळाचौकी केंद्रमध्ये तिथे म्हणतात मठ नका म्हणू, केंद्र म्हणा. तर म्हणून मी केंद्र म्हणेन. तर केंद्रामध्ये तिकडे 6:30ची नैवेद्य आरती असते. म्हणजे ते लोक पहिला नैवेद्य दाखवतात स्वामींना असं छान ताट करून, त्याच्यानंतर मग आरती घेतात. तर माझा पण तोच प्रयत्न होता, मागच्या गुरुवारी सुद्धा तोच होता. पण करेक्ट 6:30ला नाही तर 6:45ला आरती सुरुवात केली मी. करेक्ट 6:30ला मला झालं नाही, पण आज एकदम करेक्ट 6:30ला मला आरती घेता आली स्वामींची, प्लस नैवेद्य दाखवून. तुम्ही बघितलं आज पूर्ण नैवेद्य सुद्धा बनवला. मी, मम्मी, मनविता आम्ही तिघांनी मिळून फटाफट नैवेद्य बनवला. दुपारपासूनच सुरुवात केली होती नैवेद्याची. तर आज मी नैवेद्यामध्ये केलं होतं काजू बटाट्याची भाजी, पुरणपोळी, पापड, डाळ, भात आणि दूध घेतलं होतं स्वामींसाठी. त्याच्यानंतर कटाची आमटी आणि शेवबुंदी मी ठेवली होती. सकाळी सुद्धा नैवेद्याला शेवबुंदी ठेवली होती, आता सुद्धा ताटामध्ये मी शेवबुंदी ठेवली. तर आजचा असा छोटासा ब्लॉग होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.